हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शेखर पाटील. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेखर विथ इंग्लिश टू मराठीमध्ये. आज पुन्हा एकदा मी एक शॉर्ट स्टोरी घेऊन आलेलो आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्टोरीचं नाव आहे ट्रस्ट युअर पेरेंट. ट्रस्ट युअर पेरेंट. ट्रस्ट विश्वास, युअर तुमच्या पेरेंट्स पालक, आई वडील. तुमच्या आई वडिलांवर, तुमच्या पालकांवर विश्वास ठेवा. A lion king wanted his son to learn good skill and be a good ruler when he grew up. A lion, सिंह, किंग, राजा, wanted, इच्छा असणे, हवे असणे, his, त्याचा, son, मुलगा, to learn म्हणजे शिकणे, good skill, चांगली कौशल्य, and be असणे, good ruler म्हणजे शासक, good ruler चांगला शासक. when he grew up, जेव्हा तो, ग्रोचं भूतकाळ रूप ग्रीव म्हणजे वाढणे. ग्रीव अप. आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठा होऊन एक चांगला शासक व्हावे असे एका सिंहराजाची इच्छा होती. सो ही डिसाइडेड टू सेंड हिम टू द वाईज ॲपे. सो म्हणून तो डिसाइडेड निर्णय घेतो. टू सेंड पाठवणे, हिम त्याला, टू द वाईज ॲपे. वाईज म्हणजे बुद्धिमानी, ज्ञानी, ॲपे वानर. म्हणून तो एका बुद्धिमान वानराकडे त्याला पाठवण्याचा निर्णय घेतो. हावेवर, तथापि, द कब प्लीडेड. कब म्हणजे सिंहाच्या पिलांना कब म्हणतात, मराठीत त्याला छाव बोलतात. हावेवर द कब प्लीडेड म्हणजे विनवणी करणे, विनंती करणे, गयावया करणे. तथापि त्या सिंहाच्या पिल्लाने गयावया केली, विनंती केली. फादर, बाबा, आय डू नॉट वॉन्ट टू लिव्ह दिस कम्फर्टेबल लाईफ अँड गो. आय डू नॉट वॉन्ट, मी मला, डू करणे, नॉट नाही, वॉन्ट इच्छा असणे, टू लिव्ह सोडणे. आय डू नॉट वॉन्ट टू लिव्ह माझी इच्छा नाही. दिस कम्फर्टेबल लाईफ, दिस हे कम्फर्टेबल लाईफ आरामदायी जीवन, अँड गो जाणे माझी हे आरामदायी जीवन सोडून जाण्याची इच्छा नाही. द लॉयन रिप्लायड. सिंहाने उत्तर दिले. सन, यू मस्ट बी वेल ट्रेन्ड. मुला, बाळा, यू मस्ट, तू, मस्ट म्हणजे आवश्यक, अत्यावश्यक, केलेच पाहिजे या अर्थानं. बी असणे, वेल ट्रेन्ड म्हणजे प्रशिक्षण घेणे, प्रशिक्षित होणे. वेल ट्रेन्ड चांगले प्रशिक्षित होणे. मुला, तुला चांगले प्रशिक्षित असलेच पाहिजे. इट विल हेल्प यू टू रूल द किंगडम वेल. इट ते, विल, हेल्प मदत, यू तू. इट विल हेल्प यू ते तुला मदत करील. टू रूल शासन करण्यासाठी. द किंगडम वेल, किंगडम म्हणजे राज्य, वेल चांगले राज्य करण्यासाठी, शासन करण्यासाठी ते तुला मदत करेल. अनविलिंगली म्हणजे अनिच्छेने, इच्छा नसताना. द कब लेफ्ट, सिंहाचं पिल्ल, छावा. लेफ्ट म्हणजे सोडून जाणे. हिज फॅमिली, त्याचे कुटुंब. अनिच्छेने ते सिंहाचं पिल्लू आपलं कुटुंब सोडून जातं. अँड स्टेड म्हणजे राहणे. स्टेचं भूतकाळ रूप. स्टे म्हणजे राहणे. त्याला एडी प्रत्यय जोडून आल्यामुळं ते भूतकाळ रूप स्टेड झालं. स्टेड म्हणजे राहणे. विथ बरोबर. द वाईज ॲपे इन अनादर फॉरेस्ट. वाईज बुद्धिमान वानराबरोबर. इन अनादर फॉरेस्ट. अनादर म्हणजे इतर, दुसऱ्या. फॉरेस्ट जंगल, दुसऱ्या जंगलात. त्या हुशार वानराबरोबर, बुद्धिमान वानराबरोबर दुसऱ्या जंगलात राहू लागला. देअर ही लर्न्ड मेनी स्किल अँड ट्रिक्स. देअर तेथे. ही लर्न्ड म्हणजे शिकला. लर्नचं भूतकाळ रूप, लर्न्ड शिकला. तो शिकला. मेनी खूप. स्किल अँड ट्रिक्स कौशल्य आणि युक्ती. तो तिथे खूप युक्ती आणि कौशल्य शिकला.
5 years. 5 years later. 5 वर्षानंतर. later नंतर. 5 वर्षानंतर. An enemy pride of lions attacked the lion king's forest. An enemy म्हणजे शत्रू. pride of lions अभिमानी सिंह. अटॅक्ड म्हणजे हल्ला करणे. अटॅकचं भूतकाळी रूप अटॅक्ड, हल्ला केला. सिंहाच्या शत्रूने हल्ला केला. द लॉयन किंग्स फॉरेस्ट. लॉयन सिंह, किंग्स राजाच्या. अपॉस्ट्रोफी यस आल्यामुळं चाचीचे या अर्थाने या यसचा उपयोग केला जातो. किंग्स म्हणजे राजा. किंग्सच्या राजाच्या फॉरेस्ट जंगलात. त्या सिंह राजाच्या जंगलावर त्या शत्रूने हल्ला केला. अ मेसेज वॉज सेंट फॉर द कप. अ मेसेज निरोप. मेसेज म्हणजे निरोप. वॉज होता. सेंट पाठवला. फॉर साठी. द कप त्या पिलासाठी निरोप पाठवला होता. द वेल ट्रेन्ड कप केम बॅक टू हेल्प हिज फादर. द वेल ट्रेन्ड चांगलं प्रशिक्षण घेतलेलं पिलू. कप छावा. केम बॅक. केम आला. कमचं भूतकाळी रूप केम आला. बॅक परत. टू हेल्प मदत करण्यासाठी. हिज फादर त्याच्या वडिलांना मदत करण्यासाठी ते चांगलं प्रशिक्षण घेतलेला छावा परत आला. ही फॉट ब्रेवली अँड डिफिटेड द एनिमीज. तो लढला. फॉट म्हणजे लढला. फाईटचं भूतकाळी रूप. ब्रेवली धाडसाने. ही फॉट ब्रेवली तो धाडसाने लढला. आणि डिफिटेड पराभव केला. डिफीटचं भूतकाळी रूप डिफिटेड पराभव करणे. डिफिटेड द एनिमीज आणि शत्रूंचा पराभव केला. द प्राऊड लायन हग्ड हिम विथ टीयर्स इन हिज आईज. द प्राऊड लायन अभिमानी सिंह. हगचं भूतकाळी रूप हग्ड म्हणजे मिठी मारली. हिम त्याला. विथ टीयर्स विथ बरोबर टीयर्स अश्रूने. टीयर्स म्हणजे अश्रू. इन हिज आईज हिज त्याच्या डोळ्यात. त्या अभिमानी सिंहाने डोळ्यात पाणी आणून त्याला मिठी मारली. ही सेड तो बोलला. वेल डन सन. शाब्बास बेटा. शाब्बास बाळा. बट नेव्हर मिसअंडरस्टँड युअर पॅरेंट्स. बट नेव्हर मिसअंडरस्टँड युअर पॅरेंट्स. मिसअंडरस्टँड म्हणजे गैरसमज, चुकीचा समज. नेव्हर नाही. युअर पेरेंट्स तुमच्या पालकांचा. पण तुमच्या पालकांना चुकीचे समजू नका. त्यांच्याविषयी गैरसमज करू नका. पेरेंट्स हॅव टू टेक टफ डिसिजन फॉर देअर चिल्ड्रन्स गुड. पेरेंट्स पालक हॅव आहेत. टू टेक म्हणजे घेणे. पालक घेत आहेत. पालक घेतात. टफ डिसिजन टफ म्हणजे कठोर. डिसिजन निर्णय. पालक कठोर निर्णय घेतात. फॉर साठी. देअर चिल्ड्रन्स गुड. देअर त्यांच्या. चिल्ड्रन्स इथं पण यस आलेला आहे. जसं इथं आलं होतं यस अपॉस्ट्रॉफी यस आलं तसं इथं पण अपॉस्ट्रॉफी यस आलं. त्यामुळे इथं चाचीच्या या अर्थानं. चिल्ड्रन्स म्हणजे मुलांच्या या अर्थानं. मुलांच्या चांगल्यासाठी पालक कठोर निर्णय घेतात. द कप अपॉलॉजाइज्ड टू हिज फादर फॉर मिस्टेकिंग हिज मोटिव्ह. द कप छावा. अपॉलॉजाइज्ड म्हणजे माफी मागितली. टू हिज फादर त्याच्या वडिलांची. त्या छाव्याने त्याच्या वडिलांची माफी मागितली. फॉर साठी. मिस्टेकिंग म्हणजे चुकी असणे, चुकी करणे, चुकीबद्दल. हिज मोटिव्ह हेतू. त्याच्या चुकीच्या हेतूबद्दल त्याने त्याच्या वडिलांची माफी मागितली. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.